दशक 6वा, समास 2रा, ब्रह्मपावन निरूपण नाम. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथच बोलिला विशद, भक्ती मार्ग. भक्ती मार्ग विशद पाहिजे असेल, भक्ती मार्ग विस्तारित आपल्याला या भक्ती मार्गाचा अभ्यास करायचा असेल, प्रत्येकाला करावाच लागेल. तर आपल्याकडं ग्रंथ असलं पाहिजे. ग्रंथ हे आपले गुरु आहेत. म्हणून समर्थ रामदासाने लिहिले आहे की ग्रंथा नाम दासबोध. ग्रंथाचं नाव काय आहे? दासबोध आहे. आणि त्या दासबोधातून काय होतो तर गुरु आणि शिष्याचा संवाद होतो. गुरु शिष्यांचा संवाद. ह्या दासबोधाच्या माध्यमातून गुरु आणि शिष्य यांचा दोघांचा संवाद साधला जातो. आणि संवादातूनच आपल्याला भक्ती आहे. माझी भक्ती, माझी आत्मचर्चा, विशद उदंड गाती, तेथे तिष्ठो तुम्ही नारदा. नारदाने प्रश्न केले, भगवंता तू राहतो कुठे? तर त्याने सांगितलं की मी नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदय रवो, मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठो तुम्ही नारदा. माझे भक्त, जिथे माझ्या भक्तांचं अखंड नामचिंतन चालू असतो, त्यांच्या हृदयामध्ये मी वास्तव्याला आलेला असतो. माझी आत्मचर्चा, विशद उदंड गाथी, तेथे तिष्ठो तुम्ही नारदा. जिथं माझी आत्मचर्चा अखंड असते, गुरु शिष्यांचा संवाद असतो, त्या ठिकाणी भगवंत असतो. भगवंत लांब नाही आहे, फक्त आपली आत्मचर्चा. भगवंत आपल्या हृदयामध्येच आहे. पण हृदयातला भगवंत प्रगट होण्यासाठी गुरु शिष्यांचा संवाद पाहिजे. बरेचसे लोक सांगतात श्रवण भक्ती कशाला पाहिजे? नाही ना, श्रवण भक्ती श्रवण भजनाचा आरंभ आहे. श्रवणासारखी दुसरं साधनच नाही. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन. श्रवण नसेल, 1/9 भक्तीतून श्रवण मायनस केला तर सगळ्या भक्त्या कोलमडून पडतील. म्हणून श्रवण फार महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येकाला जे काय आता सवय लागलेली श्रवणाची, ती फार उत्कृष्ट श्रवण आहे, उत्कृष्ट सवय आहे. आणि या सवयीतून गुरु शिष्यांचा संवाद साधला जातो आणि संवादातून भक्तीचा उगम होतो. भक्तीचा उगम कुठून होतो? तर गुरु शिष्यांच्या संवादातून भक्तीचा उगम होतो. तर सद्गुरूने दिलेल्या भजनातून भक्तीचा उगम आहे. आणि ते भजन आपल्याला जसं जसं आपल्या अंतःकरणामध्ये जसं जसं वाढत जाईल, तसं तसं आपल्याला शास्त्राचं वाचन करावं लागेल. काय करावं लागेल? प्रत्येक शास्त्र वाचन करावं लागेल. आणि त्या शास्त्रातून आपल्याला ध्यानातून आलेली अनुभूती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे का? ध्यानातून आलेली अनुभूती शास्त्रामध्ये आहे. म्हणून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, ह्या तिन्ही प्रचिती माणसाला यायला पाहिजे. आणि त्यासाठी आज मी हा समाज घेतलेला आहे, ब्रह्मपावन निरूपण नाम. म्हणजे रामदास स्वामींना सांगायचं काय आहे की ब्रह्म पावनच आहे, म्हणजे ब्रह्म तुमच्याकडे आहेच, आलेलाच आहे. पण त्याचा उगम का होत नाही? तर परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. परमार्थाचा जन्मस्थान कुठून होतो? तर सद्गुरूने दिलेल्या भजनातून होतो. आणि ते भजन आपल्याकडे आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. नसेल तर घ्या. म्हणून ब्रह्मपावन समास मी आज तुमच्यासाठी मुद्दामच घेतलेला आहे. परमार्थाचे जन्मस्थान. परमार्थाचा जन्म कुठून होतो? सद्गुरू भजनातून होतो. सद्गुरूने दिलेल्या भजनातून परमार्थाचा जन्म होतो, उगम होतो. बघा किती सोप्या भाषेत सांगितले रामदास स्वामींनी. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. म्हणजे सद्गुरूने दिलेल्या भजनातून जन्म होतो परमार्थाचा. ब्रह्म काय ते समजतं आपल्याला. आणि भजन नसेल तर माणूस मग वेगळ्याच दिशेला जातो. मग त्याला वाटतं मी परमार्थ करतो, पण नाही, परमार्थ त्याचा होणार नाही. कारण सद्गुरूने दिलेल्या भजनातून, म्हणजे मूळ काय आहे तर मूळ भजन आहे.
भजनातून सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. भजनाचा आरंभ चालू झाला, भजनाचा आरंभ सुरू झाला हृदयामध्ये किंवा चित्तामध्ये, भजनाचा आरंभ चालू झाला की प्रत्येक माणसाला ते ज्ञान शोधत येतो, ज्ञानच शोधत येतो. तुकोबरायला ज्ञान कुठून झाला, ज्ञानोबरायला कुठून झाला? सगळी संत परंपरा आहे, त्यांनी काय केलं? फक्त भजन आणि भजन आणि भजनच, याच्या पलीकडे काय नाही. आणि त्या भजनाशी गौतम बुद्धाला अख्ख्या जगभर त्याची मंदिरं आहेत. अशा त्या गौतम बुद्धाला बऱ्याचशा ठिकाणी फिरला, पण त्याला हे कळत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी मतं आली. अनेक ठिकाणी जाऊन त्याने धर्मगुरूंची भेट घेतली, सगळीकडे फिरला. आणि शेवटी त्याच्या लक्षात असं आलं की आपण जे परब्रह्म आपल्या आतमध्ये आहे, जे परब्रह्म आपल्याला चालवतो, जे परब्रह्म आपल्याकडनं सर्व कर्म करून घेतो, त्या परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर सगळ्यांच्या मतांची खंडणी करून टाकली आणि आपल्या स्वतःचा आत्मप्रकाश त्यांनी प्राप्त करून घेतला. संत सांगतात की नाही, जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, आपल्याच आत्म्याचा प्रकाश आपल्याला प्राप्त नसेल तोवरी नाना मतांस चालविती. अनेक प्रकारची मतं आहेत आणि त्या मतांचा गलबला झालेला आहे. कोण आवरील कोणाला, असं गौतम बुद्धाच्या लक्षात आलं की आपले अनेक प्रकारची मतं आहेत. मग आपल्याकडे असलेला स्वयंप्रकाश प्राप्त करण्यासाठी जेव्हा ते बोधिवृक्षाकडे बसले, बोधिवृक्षाखाली बसले आणि त्यांना बोध झाला त्या नामाचा, त्या महावाक्याचा बोध झाला आणि त्या बोधातून ते स्वयंप्रकाशित झाले. आणि त्यांनी जे काय ज्ञान प्राप्त केलं आज जगामध्ये जगत विख्यात झाले. ते गौतम बुद्ध, त्यांचं नाव काय पडलं? गौतम बुद्ध. आणि हा ज्ञान त्याला स्वयंभू झाल्यानंतर मग जगामध्ये ते प्रसिद्ध झाले. मग त्यांची आता सगळी मंदिरं आहेत, पण ते ध्यान मंदिर आहेत. बघा, प्रत्येक ठिकाणी जाल तिकडे त्यांची मूर्ती नाही आहे मंदिरामध्ये, पण ध्यान मंदिर आहे. म्हणजे ध्यानाला बसायचं आणि आपला स्वयंप्रकाशित असलेला तो परमात्मा त्याच्याशी एकरूप व्हायचं आणि त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तोच आपल्याला सगळे ज्ञान देतो. पोथी पुराणं वाचून हे ज्ञान होत नाही. आणि म्हणून आपल्याला स्वयंप्रकाशित व्हावं लागेल या ज्ञानासाठी. आणि तो स्वयंप्रकाश घेऊन आपण हे ग्रंथ वाचायला पाहिजे, कारण प्रत्येक संताला त्या स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये आलेली अनुभूती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आपल्याला बरंच काय बोलता येईल याच्यावर, पण आता आपण ह्या ब्रह्म पावन समास 2 दशक 6 दासबोध सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे, साहित्य प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. बघा किती सावधपणामध्ये सांगितलं आहे. प्रत्येकाने सावध व्हा. ऐका उपदेशाची लक्षणे, म्हणजे उपदेश तुम्हाला देता यायला पाहिजे. उपदेशाच्या माध्यमातून प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला स्वयंप्रकाशित होता येतो. म्हणून उपदेश फार महत्त्वाचा आहे. ब्रह्मज्ञानावर उपदेश सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणू नये विशेष, जैसे धान्य विना भूस खाता नये. रामदास स्वामींनी सरळ सरळ लिहून ठेवले. ब्रह्मज्ञानाचा उपदेश जोपर्यंत भेटत नाही, ब्रह्मज्ञानाविना उपदेश, ब्रह्मज्ञानाशिवाय जो उपदेश आपल्याला केला जातो, ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणू नये विशेष. ब्रह्मज्ञानाचा उपदेशालाच त्यांनी किंमत दिलेली आहे.
बाकी इतर जे उपदेश आहेत ते काय कामाला येणार नाही सांगितलंय. म्हणून विशेष त्याला किंमत देऊ नका. ब्रह्मज्ञानाचा उपदेशालाच किंमत द्या. बाकीची ज्ञान आहेत ती माईक ज्ञान आहेत, ते आपल्याला सायुज्य मुक्ती मिळवून देणार नाही. आणि जिथं सायुज्य मुक्ती नाही त्या ज्ञानाला झिरो किंमत आहे. तो ज्ञान आहे, पण जिथं आपली मुक्तीच नाही, जिथं मनुष्य जन्माला आलाय तो आपल्याला मुक्त होण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक माणूस मुक्त होण्यासाठी आलेला आहे. आणि ती मुक्ती जर त्याला मिळत नसेल, मुक्तीचं ज्ञान त्याला मिळत नसेल, तर मग त्या ज्ञानाला काय करायचं आपल्याला? असं संत रामदासांनी लिहिलंय. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष, जैसे धान्य विना भूस खाता नाये. जसं एखादा माणूस आहे, शेतकरी आहे, तो काय करतो? धान्य तेवढं घेतो ना, भुसा टाकून देतो. पण आपण काय केलेलं आहे? ब्रह्मज्ञान आपण टाकलंय, त्याचा उपदेश आपण घेतच नाही आणि आपण भुसाच खात बसलोय. प्रत्येक माणूस भुसाच खात बसलाय. ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणीच सांगत नाही. ब्रह्मज्ञान काय हेही माहीत नाही. ब्रह्मज्ञान काय आहे? तर अहम ब्रह्मास्मीचा बोध हाच ब्रह्मज्ञान आहे. मी तो वासुदेव तत्वता, ते तत्व मी आहे. शिवोहम, ते शिव तत्व मी आहे. हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे. आणि त्याच्याकडे कोणाचाच लक्ष नाही. म्हणून जाणत्याने ऐशेने करावे, सार ते घ्यावे, असार ते जाणून ते जावे. जो जाणता माणूस आहे त्याने काय करायचं? सार घ्यायचं. सार येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत तुकोबाराय सांगतात. फलकट संसार, संसार काय कामाचा नाही. येथे सार भगवंत. सार काय? तर त्या आपल्या आतमध्ये असलेलं ब्रह्मतत्व तेच सार आहे. आपण त्या ब्रह्मतत्वावरच संपूर्ण क्रिया करतो, कर्म करतो, भोग घेतो आपण. ते आपल्या आतमध्ये असलेलं ब्रह्मतत्व तोच ब्रह्म आहे. त्याला सोडून बाहेर जाऊ नका. कारण त्याला सोडून आपण बाहेर गेलो तर आपला भक्ती मार्ग चुकीचा होईल. सायुज्य मुक्ती मिळणार नाही. आणि ज्या भक्तीतून सायुज्यता मुक्ती मिळत नाही ती भक्ती काहीच कामाची नाही. म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारी मुक्त्या, तिन्ही मुक्त्या जिथे बाद होतात तेथे सायुज्यता मुक्ती मिळते. आपल्याला बरंच काय बोलता येईल याच्याबद्दल, पण आपला समाज कुठला आहे? ब्रह्म पावन निरूपण नाम. म्हणजे ब्रह्म प्राप्तच आहे आपल्याला. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाले विन प्राप्ती नाही. तैसा ब्रह्म स्वयंसिद्ध आहे. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष, जसे धान्य विना भुस खाता नाही. धान्य टाकलंय आणि आपण भुसच खात बस. तसं आपण ते परब्रह्म तत्व आहे, त्याला आपण सोडून बाकी सगळे भक्ती करतो आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. आणि त्याची ओळख होण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं आहे. गुरुला शरण कशाला जायचा? त्याची प्राप्ती मिळावी म्हणून. म्हणून सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासाची असते. आणि सद्गुरूंच्या चरणाच्या बाजूला बसून आपण ही ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यायची असते. म्हणून ज्ञानोबाला लिहिलं की नाही की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. सगळे तीर्थ निवृत्तीच्या पायाजवळ आहेत आणि अरे मना तिथेच बुडी दे. मग गुरुला शरण गेल्याशिवाय या गोष्टी होत नाही. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय नाही अशाश्वत काय याचं ज्ञान देतात. शाश्वत काय? शाश्वत परब्रह्म आहे. अशाश्वत काय? ती माया आहे. माया दिसे परी नासे, माया दिसे परी कल्पांती नासे. ब्रह्म न दिसे परी न नासे. त्या असतचे असे सर्व काळ आहे. ते सर्व काळ आहे. आपण असलो तरी पण ते आहे, आपण नव्हतो तरी ब्रह्म आहे, आपण मेलो तरी पण ब्रह्म आहेच. सदोदित ब्रह्म आहे. मग ब्रह्मावर आलेली माया आहे, त्या मायेचा निरसन करून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. म्हणून ब्रह्म जे आहे ना ते ब्रह्मा नाही का बरं का? ब्रह्मा विष्णू महेश नाही. ब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म तत्व आहे. ब्रह्म विष्णू महेश देव आहेत. काय?
ते भगवंताचे अवतारी पुरुष आहेत, अवतारी आहेत ते. पण ब्रह्म म्हणजे काय? प्रत्यक्ष परब्रह्म तत्व जे निर्गुण निराकार आहे ते परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माची ओळख आपल्याला समर्थ रामदास स्वामी या ब्रह्म पावन म्हणजे ब्रह्म प्राप्तच आहे. तुम्हाला ब्रह्म तुमच्या आतमध्ये आहेच, पावन प्राप्तच आहे तो, पण त्याची ओळख करून देणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही. म्हणून जाणत्याने ऐश्वर्य करावे, सार ते घ्यावे, असार ते जाणून ते जावे. सार घ्या आणि आसार टाकून द्या. बरं, आता आसार कसं टाकणार? आसार ही माया आहे, मग तिला टाकायची म्हणजे काय करायची? टाकायची म्हणजे काय करायची? त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हायचं. टाकायची म्हणजे फेकून द्यायची नाही, कारण माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, दोन्ही एकमेकात कालवलेले आहेत. मग मायेचा संपूर्ण विसर पडणं आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं म्हणजे परब्रह्माची प्राप्ती. म्हणून जाणत्याने ऐश्वर्य करावे, सार ते घ्यावे, आसार ते जाणून ते जावे. वमन जैसे. एकदा का उलटी केली कुत्र्याने, परत खातो का तो? एखाद्या माणसाने उलटी केली, खातो का? नाही. ते वमन करी प्राशन हे स्वानाचे लक्षण. ते सुचितमंत ब्राह्मण काय करी. म्हणजे एकदा का आपल्याला माहीत पडला की ही माया नाशिवंत आहे, तर मग आपण तरी पण आपण परब्रह्माशी एकरूप होत नाही. आपण मायेलाच धरून बसलोय, म्हणजे आपण देहबुद्धीलाच धरून बसलोय. मग ही देहबुद्धी कधी जाईल? तर त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालो आणि त्याची रोम रोम आपलं भजन चालू झालं, तरच आपल्याला या मायेचा विसर पडतो. आणि त्यासाठी आपल्याला मी आज हा समास घेतलेला आहे. ब्रह्म पावन, ब्रह्म तुमच्याकडे तुम्हाला प्राप्तच आहे. पृथ्वी निधानी भरली आहे. पृथ्वीमध्ये संपूर्ण काय आहे? तर संपूर्ण ते खनिज आहेच सगळीकडे, सगळी खनिज भरलेलं आहे. पण तो दाखवणारा मिळाला पाहिजे. तसं ब्रह्म आपल्याकडे आहेच, पण दाखवणारा गुरु तर मिळाला पाहिजे आपल्याला. आणि तो गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सायुज्य मुक्ती मिळणार नाही. आणि सायुज्य मुक्तीसाठी खटपट आहे. ऐका उपदेशाचे लक्षण. उपदेश कशासाठी करायचा? तर त्या परब्रह्माशी एकरूप होऊन सायुज्य मुक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्यता प्राप्ती होय जेणे, ज्या भक्तीतून सायुज्यता मुक्ती मिळते. नाना मतांचे पेखणे कामा नये. तेथे अनेक मतामतांचा गलबला आहे, तर ते मतामतांचं खंडन करण्यासाठी हा समास लिहिलेला आहे. ब्रह्मज्ञानविना उपदेश तो म्हणू नये विशेष, जैसे धान्य विना भूस खाता नये. नाना काबाड वडविले, ना तरी तक्रची घुसळिले, अथवा धुनची सेविले सावकाश. नाना काबाड वडविले, ना तरी तक्रची घुसळिले. आता घुसळण कसली करायला पाहिजे? दह्याची करायला पाहिजे. आपण घुसळण कसली करतो? ताकाची घुसळण करतो. ताकातून काय निघेल सांगा? ताक टाकावं, काय निघेल त्यातनं लोणी निघेल का? लोणी तर बाजूला काढलेली आहे. मग त्या ताकातून तूप निघेल का? मग ताकाची घुसळण करण्याऐवजी आपण लोणीची घुसळण करायला पाहिजे, किंवा त्या दह्याची घुसळण करायला पाहिजे. दह्यातून लोणी निघतो. पण लोक काय करतात? मायेची घुसळण करत बसल्यात. ब्रह्माची घुसळण कोणी करत नाही. त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणी करत नाही. तो घुसळण आहे, ब्रह्मज्ञानाची घुसळण आहे. आणि ती घुसळण कोणी करत नाही, तर ब्रह्माची प्राप्ती कशी होईल? ब्रह्मज्ञानाचा उपदेश ही घुसळण आहे. आणि त्याच्यातून जसं आपण त्या दह्यामधून आपण घुसळण केल्यावर त्याची लोणी होतं. लोणी कडवला की तूप निघतो, म्हणजे सार निघतो. हे ते सार भगवंत. फलकट संसार हे ते सार भगवंत. आपण संसारच करत बसलोय. संसार फलकट आहे, संसार नाशिवंत आहे, संसार खोटा आहे, प्रपंच खोटा आहे. प्रपंच कसा आहे? खोटा आहे. आणि आपण तेच करत बसलोय, त्याचीच घुसळण करत बसलोय आपण संसाराची. निघेल का सार? समर्थांना हे सांगायचं, ना तरी तक्रची घुसळिले, अथवा धुनची सेविले सावकाश. आपण भाताचा पाणी धुवून काढलाय,
आणि तो पितो, ताकद येईल का? त्याला उकळवायला लागेल, त्याला शिजवायला लागेल, त्याला उकळ घ्यावं लागतील, तेव्हा त्यातला जो सार आहे तो आपल्याला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय सांगतात समर्थ, की जे करायला पाहिजे ते माणूस करत नाही. अनेक प्रकारचे उपदेश देतात, पण ब्रह्मज्ञानावर उपदेश देणारा कोणीच नाही. सगळे पंथ असेच पडल्यात. ब्रह्मज्ञानाची अनुभूती कोणी सांगत नाही. आणि ब्रह्म कुठे आहे? ब्रह्म आपल्या जवळच आहे. म्हणजे आत पण तो आहे, बाहेर पण तो आहे, आणि त्याची ओळख कोणी देत नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने मज व्यापिले. आणि त्या ब्रह्माची ओळख घेण्यासाठी म्हणून जा संतांशी शरण. संतांना शरण गेल्याशिवाय त्याची प्राप्ती होणं. संत ओळखायला पाहिजे हो. संत ओळखण्यासाठी पुण्याई लागतो, त्याला पुण्याईचा साठा पाहिजे. तैसे ब्रह्मज्ञानविन नाना उपदेशांचा शीन सार सांडून आसार कोण शहाणा सेवी. बघा रामदास स्वामींनी सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला सांगितले आहे. तैसे ब्रह्मज्ञानाविन नाना उपदेशांचा शीन. ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणी सांगत नाही. ब्रह्माला कसं प्राप्त करायचं कोणी सांगत नाही. ब्रह्म आपल्या आतमध्येच कोणी सांगत नाही. आणि त्याच्याशिवाय जे जे करू ते आपल्याला काय होईल, ते आपल्याला त्रासदायक होईल. नाना उपदेशांचा शीन. प्रत्येक माणूस स्वतःला शीन करून घेतलेला आहे. प्रत्येक माणसाने, प्रत्येक पंथाने माणसाला शीनच दिलेला आहे. इथे लिहिले, मी म्हणत नाही, इथे रामदास स्वामीने लिहिले. नाही तर तुम्ही सांगणार बाबुलनाथ महाराज काहीतरी आम्हाला खोटं सांगतात. दासबोध पण तेच सांगतो, ज्ञानोबा तेच सांगतात, तुकोबा तेच सांगतात, पण इथं ऐकतो कोण? ना ऐकते भटकीचे लिहिले, गदडीचे अशा शिवाय घातल्यात. इथं बघा काय लिहिलंय, तैसे ब्रह्मज्ञानाविन नाना उपदेशांचा शीन. अनेक प्रकारचे उपदेश आपण ऐकतो आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणीच सांगत नाही. सार सांडून आसार कोण शहाणा सेवी. सार टाकलंय आणि आसारच माणूस सेवत बसलाय. जे कामाचं आहे, जे आपल्याला सायुज्य मुक्तीकडे घेऊन जाणार आहे, जे आपल्या जन्म मरणाचं खंडन करणार आहे, ते ज्ञान कोणीच सांगत नाही. जेने चुके जन्म मरणाची यातना ऐशिया साधना भजा काही. ज्यातून आपल्या जन्म मरणाचं खंडन होईल अशा साधना घ्या. उगाचच आपण काय करतो, आपला वेळ बर्बाद करतो आणि आपल्याला नंतर एकदा का आपलं आयुष्य निघून गेलं, कारण एक एक पल एक एक पल आपल्याला तो काळ आपल्याला घेऊन चाललेला आहे. म्हणून काल सार्थक हेची परमभाग्य. कालाला सार्थकी लावा. सार्थकी कशासाठी लावायचं? त्या भजनानंदासाठी. भजनातून आनंद आहे, भजनातून सगळं मिळतो. तुकोबरायांनी भजन केला, ज्ञानोबरायांनी भजन म्हणजे ते ओरिजिनल भजन आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. आणि त्या भजनाला आपण बरं का, त्या भजनाची आपण आपल्याला ओढ असली पाहिजे. आणि त्या भजनातून ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. सर्वसामान्यातला सामान्य माणूस पण अभंग लिहितो का? भजन चालू झाला. काय चालू होतं? भगवंताच्या नामाचं भजन चालू झालं की भगवंत तुम्हाला शोधत येईल. त्या ज्ञानाला, ते ज्ञान तुम्हाला शोधत येईल. आणि ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आती आण तरी संताया भजावे. संतांची सेवा करावं लागेल. ते संत ज्ञानाचा पुरवठा, तेथे सेवा हा दारवंठा. त्यांच्या दरवाज्यात जा, त्यांची सेवा करा, त्यांचा दारवंठा ओलांडा, गुरुचं दर्शन घ्या, त्यांच्या पायाची सेवा करा. मग सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मनात. ज्ञानोबा सांगतात ते सगळे तीर्थे कुठे आहेत? माझ्या सद्गुरूंच्या निवृत्तीनाथांच्या पायाजवळ. तसं गुरूंच्या पायाजवळ सगळं आहे. आणि तेच उपदेश करू शकतात ब्रह्मज्ञानाचा. बाकी जनरल लोक चाललेत सगळीकडे, कीर्तन चालल्यात, प्रवचन चालल्यात, अनेक प्रकारचं जे ज्ञान आपल्याला काहीच कामाला येणार नाही.
जे ज्ञान आपली मती खराब करतात. ब्रह्मज्ञान म्हणजे असं आहे की चित्ती बैसेला तो निवडेना. चित्तामध्ये तो परमात्मा आत्मा येऊन बसलेला आहे. येऊन गोपाल राहे. प्रत्यक्ष परमात्मा येऊन आतमध्ये राहतो तेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान सांगता येतो. तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये घर करून बसतो, तोच आपल्याला चालवतो, तेव्हा ब्रह्मज्ञान सांगता येतो. म्हणून इथं काय लिहिलंय, 450-500 वर्षापूर्वी जे काही जगात चाललंय त्याच्या विरोधात हा दासबोध आहे. दासबोध विरोधात सांगतो सगळा. जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय असं दासबोध सांगतो. इथं लिहिलं की नाही, तैसे ब्रह्मज्ञानाविनं नाना उपदेशांचा. जिथं ब्रह्मज्ञानाचा उपदेश नसेल तिथं माणसाला शीण आहे, त्रास आहे, तिथं माणसाकडनं पाप होणार आहे. सार सांडून आसार कोण शहा नसावी. सार टाकलंय बरं का, आणि आसारच खात बसले माणूस, जसा भुसाच खात बसलाय. काय करणार सांगा. आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण. काय सांगतात, जे ब्रह्म निर्गुण आहे. ब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे. आपण गुणामध्येच आहोत सगळे. ब्रह्म जे का निर्गुण, काय सांगितलंय, ते निर्गुण तत्व आहे. जेव्हा आपल्याकडे कुठलेच गुण नसतील तेव्हा आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला असतो. लक्षात ठेवा काय बोलतो ते. जे काय आपल्या जगामध्ये चाललेलं आहे ते खरं नाही. आम्ही तुम्हाला इथून सांगतो बरं का. का तर या आनंद संप्रदायातील आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपादृष्टीतून आलेल्या अनुभवातून आम्ही तुमच्यापर्यंत हे ज्ञान मांडत आहोत. हे आमच्या स्वतःच्या मताचं ज्ञान नाहीये. रामदास स्वामींनी तेच लिहिलंय. त्यांच्याच मतानं आपण चाललोय. आता तोच दासबोध आपण घेतलेला आहे. जे काय या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय तेच आम्ही तुम्हाला सांगतो. त्याचाच अर्थ सांगतो तुम्हाला. वेगळं काही सांगत नाही. हा अनुभवातून सांगतो. म्हणून अनुभवाविन मान डोलवू नको रे, हरिभजनाविन काल घालू. त्या हरीच्या भजनाशिवाय काल घालूच नको तू. हरीचं भजनच तुला सायुज्य मुक्तीकडे नेल. हरीचं भजनच तुम्हाला या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढेल. कितीही शरीर सदृढ असला तुमचा तरी जोपर्यंत हरी नामातून आपल्याला कलियुगी उद्धार हरीच्या नामातून सांगितलंय, आणि तो नाम आपल्या हातात यायला पाहिजे. आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण. सूचित करावे अंतःकरण श्रोतेजन. जे काय ब्रह्म निर्गुण निराकार आहे त्याचंच तुम्हाला मी ज्ञान सांगणार आहे. आणि आता तुम्ही काय करा, म्हणजे सुचित्त तुमचा चित्त शुद्ध करा. आणि श्रोते हो, ऐका, सावधानतेने ऐका, सावधानता बाळगा, बेसावध राहू नका. जगामध्ये भरपूर लोक बेसावध करणारे आहेत, तिकडे जाऊ नका. आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण. त्याचंच निरूपण मी करतो. सूचित करावे अंतःकरण श्रोते जनी. श्रोत्यांना नम्रतेने विनंती करून हात जोडून रामदास स्वामी सांगतात की सावध व्हा आणि मी काय सांगतो ते ऐका. सकल सृष्टीची रचना ते पंचभूतिक जाना, परंतु ते तगेना सर्व काळ. सर्व सृष्टी जी आहे, जे काय दिसतं आपल्याला, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसणार त्याचा नाश होणार आहे. म्हणून संत रामदासांनी अजून सोप्या भाषेत सांगितलं, सकल सृष्टीची रचना ते पंचभूतिक जाना, म्हणजे 5 भूतांच्या, पृथ्वी आप तेज वायू आकाश, या 5 भूतांपासून सृष्टी बनलेली आहे. पण ती तगेना, ते हे पंचभूतिक जाना, परंतु तगेना सर्व काळ. जे काय आपल्याला दिसतं आज त्याचा नाश होतो, त्याचा परिवर्तन होतो. म्हणून परिवर्तन सृष्टी का नियम आहे. परिवर्तन होत जातं. आता आपण बघा, आपण लहान होतो म्हणजे आपण अर्भक होतो, गाल गुबगुबीत होते, आपले केस आपले कसे मस्तपैकी होते, हातपाय एकदम तेजस्वी होते. पण हळूहळू आपण तारुण्यात आलो, अजून आपण वाढत गेलो. म्हणजे आपण लहानपणात होतो तर आपण तारुण्य अवस्थेमध्ये आलो. तारुण्य अवस्थेमध्ये नंतर हळूहळू आपले दात पडले, केस पिकले,
डोळ्याने कमी दिसायला लागला, म्हणजे आपल्यामध्ये बदल आहे की नाही? सकल सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा, जे जे पाचा भूतापासून झालेलं आहे, परंतु ते हे तगेना, ते तगत नाही म्हणजे ते टिकत नाही. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनर्पी दिसे. हे घटिका यंत्र जैसे ज्ञानोबाला सांगतात का उदय असतो आपैसी, अखंडित होत जात जैसे, तैसे जन्म मरण अनिवार्य सांगितलंय. काय सांगतात ज्ञानोबा? जन्म मरण अनिवार्य आहेत. जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे चालूच आहे. सृष्टीची रचना तगत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन सृष्टी का नियम आहे, परिवर्तन होत जातो. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपला देह कसा आहे तर परिवर्तनशील आहे. जी आपल्याला जे साकार दिसे ते कल्पांती नासे. रामदास स्वामींनी लिहिले, जे साकार दिसे, जे आकाराला आलेले आहे, साकार जे आकाराला आलेले आहे त्याचा आज ना उद्या नाश होणार आहे. जे साकार दिसे ते कल्पांती नासे, म्हणजे कल्पाच्या अंती सगळ्यांचाच नाश होणार आहे. जे दिसतं, जे आकाराला आलंय त्याचा सगळ्याचा नाश होणार आहे. मग आपण सावध कशाबद्दल असलं पाहिजे? स्वरूप ते असतचे असे सर्व काळ, म्हणजे आपला आत्मस्वरूप आहे, आपला आत्मा आहे, त्या आत्म्याशी एकरूप व्हा, त्याची ओळख घ्या, त्याचं भजन करा आणि तोच शाश्वत आहे. स्वरूप ते असतचे असे सर्व काळ, म्हणजे काळही ते स्वरूप होतं, आज आहे, याच्या नंतरही ते स्वरूप असणार. म्हणून स्वस्वरूपाची ओळख घ्या. आपलं स्वरूप हेच ब्रह्म आहे आणि त्या स्वरूपाला आपण विसरलोय. जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाली फिटे भ्रांती अज्ञानाची. रामदास स्वामींनी लिहिलंय, जेथून हे प्रगट आहे, जिथून हे आपलं आत्मस्वरूप प्रगट झालाय, जेथे जाऊन आटे आणि जेथे जाऊन ह्याचा त्या आत्मस्वरूप विलीन होतं, त्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ भजनामध्ये ते विलीन होतं. ते ज्ञान झाली फिटे भ्रांती अज्ञानाची. ते ज्ञान आपलं व्हायला पाहिजे. संपूर्ण आपला भ्रांत निघून जातं, आपली भ्रांती निघून जातात. भ्रांत अवगुण अवलक्षणा, तेची होती सुलक्षणा, धूर्त तार्किक विचक्षणा, समय जाणती. संत रामदासाने लिहिलंय. आळशीतेची साक्षेपी होती. आळशी माणसं पण काय होतात? त्यांना पण साक्ष म्हणजे परमात्मा प्रत्यक्ष साक्ष रूपाने दिसतो, साक्षात्कार होतो त्यांना. आणि तो साक्षात्काराची जी अवस्था आहे ती आपल्याला त्या ब्रह्मतत्वाच्या निरूपणातून, उपदेशातून आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे जी काय आपण साधना करतो त्या साधनेवरतीच आम्ही बोलतो. म्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत जाता येतो. बाकीच्या लोकांना आत्मसाक्षात्कारापर्यंत का जाता येत नाही? कारण प्रॅक्टिकल करत नाही. थेरी करतात पण प्रॅक्टिकल करत नाही. इथे आपल्याला सच्चिदानंद आपल्या महाराष्ट्र भूषण किंवा राष्ट्रसंत, महाराष्ट्र संत म्हणून ज्यांना पुरस्कृत करण्यात आलं या मागच्या 9 तारखेला 9 डिसेंबरला, आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांना जो काय राष्ट्रसंत म्हणून जे काय त्यांना घोषित केलं, त्याचं एकमेव कारण हेच आहे की ते प्रत्यक्ष त्यांना परब्रह्माची अनुभूती आली आणि त्या अनुभवातून प्रत्येक गोष्ट सांगायचे. तसं तुम्हालाही अनुभूती येईल, पण आपण अनुभवाकडे वळत नाही. आणि अनुभवाकडे वळण्यासाठी हे सगळं शास्त्र लिहिलेलं आहे. शास्त्र कशासाठी? अनुभवासाठी आहे. आपण संसार करतो कशासाठी करतो? अनुभवासाठी करतो की नाही? मग आपल्याला चांगले वाईट अनुभव येतात की नाही? साधा प्रपंच करताना आपल्याला अनुभव येतो, मग परमार्थ करताना अनुभव नको का आपल्याला? पण त्या अनुभवाकडे कोणी वळतच नाही. म्हणून तुकोबाला लिहिलंय, आंधळेची जण अवघेचे आंधळे सांगतात. सगळेच आंधळे आहेत, खालून वरपर्यंत सगळे आंधळे आहेत. हे ज्ञान कसं आहे? त्या मोरांच्या पिसांसारखं आहे. त्या मोराच्या पिसांना डोळे आहेत, पण त्या डोळ्यांना दृष्टी आहे का? मोरा अंगी असेशे
पिस्या असती डोळसे, परंतु एकडी दृष्टी नसे तैसे ते गा. तसं ते ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान तसंच आहे. त्या मोराच्या पिसांना डोळे आहेत, बरेच डोळे आहेत, पण त्या एकाही डोळ्याला दृष्टी नाही. तसं हे ज्ञान आहे. तसं ज्ञान लोक, या ब्रह्माची अनुभूती कोणाला नाही, ब्रह्मज्ञानाची. चालल्यात, बस चालल्यात. आपण कुठं चाललोय, काय दिशाहीन लोक झालेत सगळे. आणि संतांच्या मार्गाला कोणी येत नाही, कारण इथे बंधन आहेत. माल घालत टाकायला लागतो. नको माल बाबा. अरे माल नाही तर मग आपण जर हा देहच आपण त्या भगवंताला अर्पण केला नाही तर आपल्याला हे ज्ञान कसं होईल? तुम्ही तुमचा संपूर्ण देह प्रपंचाला अर्पण करता, तेव्हा प्रपंच उत्तम प्रकारे करता. तसंच आपल्याला हा देह भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. आपलं मन भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. मनातून चित्तातून आपले भजन व्हायला पाहिजे. सकल सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणं, 5 भूतांपासून बनलेले आहे सगळी सृष्टी. 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सज्ज, ऐशेने करता नाना रोग होती. समर्थ रामदास सांगतात 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सद्य, ऐशेने करता आद्य नाना रोग होती. म्हणजे 5 भूतांचा हा देह आपल्याला मिळालेला आहे, पण आपल्याला तो भगवंताला अर्पण करता आला नाही, भगवंताला समर्पित करता आलं नाही, म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे रोग लागतात. असं रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे. 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सद्य, ऐशेने करता नाना रोग होते. अनेक प्रकारचे रोग माणसाला लागतात. ज्याचा आहे त्याला आपल्याला समर्पित करतात. ज्या भगवंताने आपल्याला देह दिलेला आहे त्या भगवंताला समर्पित कसा करायचा हे गुरु ज्ञान आपल्याला दाखवतात. गुरु दाविल्या वाटा, गुरु आपल्याला ते वाट दाखवतात. आणि म्हणून त्याला गुरु म्हणतात. कोणाला पण गुरु म्हणू नका. आता पुढे काय सांगतात बघा. आद्य अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खुण, येर पंचभूतिक जाण नाशिवंत. आदि अंती ब्रह्म निर्गुण, आधी पण ब्रह्म निर्गुणच आहे आणि आपण गेल्यावर ब्रह्म निर्गुणच आहे. पण मध्येही आपल्याला माया आडवी आलेली आहे. मध्ये आहे भूमीचे चढल, म्हणून आकाश आणि पाताळ चढल नसता केवळ परब्रह्म. बघा कसं लिहिलंय, सगळं लिहिलंय रामदास स्वामींनी, पण का कळत नाही? कारण ते एक नाम नाही आपल्याकडे. मध्ये आहे भूमीचे चढल म्हणजे या आकाशामध्ये ही पृथ्वी आलेली आहे. मध्ये आहे भूमीचे चढल, खाली पाताल, वरती आकाश आणि मध्ये पृथ्वी आहे. तसं आपल्याकडे काय आहे तर ही जी माया आपल्याकडे आलेली आहे, माया आपल्याला आडवी आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्म दिसत नाही. मध्ये आहे भूमीचे चढल, म्हणून आकाश आणि पाताळ चढल नसता केवळ परब्रह्म. ही पृथ्वीत नसती तर सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. सगळीकडे ब्रह्म आहे. आपण एक मंदिरातच शोधतो वेडे, आपण सगळेच वेडे आपण आहोत. फक्त मंदिरामध्ये देव आहे का? अहो अर्जुनाने सांगितले, भगवंत सांगतो अर्जुनाला, अर्जुना मी नसायसे कवन ठाव असे. मी नसा अशी एक जागा तरी आहे का? तिला मात्र जागा तरी आहे का? मी सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. परंतु प्राण्याचे दैव कैसे जे माते न देखती. प्राणी दैवहीन आहे की मला बघत नाही. आदि अंती ब्रह्म निर्गुण म्हणजे ब्रह्म आधी पण आहे, अंती पण ब्रह्मच आहे. तेची शाश्वताची, ती शाश्वत आहे. शेवटपर्यंत ते शाश्वतच आहे. ब्रह्म येत नाही ना ब्रह्म जात नाही. ब्रह्म असतच असे सर्व काळ, ब्रह्म सर्व काळ आहे. आपण असलो तरी ब्रह्म आहे, आपण नव्हतो तेही ब्रह्म आहेत, आणि आपण गेलो तरी ब्रह्म आहेच. आपण मेलो म्हणून का सृष्टी केली का काय? नाही, आपण जरी नसलो तरी ब्रह्म असतच असे सर्व काळ येतो. आणि त्या परब्रह्माचं निरूपण आपल्याला मिळालं. आपण त्या परब्रह्माशी एकरूप झालं का या देहाचं कर्तव्य संपलं. देह आपल्याला त्याच्यासाठी मिळालेला आहे. येर पंचभूतिक जाण नाशिवंत.
जे 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 5 भूतांपासून बनलेलं आहे त्याचा सगळ्यांचा नाश होणार आहे. आपलं शरीर पण 5 भूतांपासून बनलेलं आहे, मग त्याचाही नाश होणार आहे. मग आपल्या ह्या 5 भूतांच्या मिळालेल्या देहाला चालवणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. साधा उपाय, सोपे वर्म, सोपे वर्म, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपं आणि वर्माचं आम्हा संतांनी सांगितलंय, पण हे वर्माचं कोणी सांगत नाही. एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते. आता हे 5 भूतांचं त्याला देव कसं का म्हणता येईल? 5 भूतांना भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. भूत म्हटल्यानंतर माणसाला ते समोर भूत दिसतो, तर काळा काळा भूत दिसतो माणसाला, पण भूत ते का नाही. हा जो 5 भूतांचा जो आपला देह बनलेला आहे त्याला भूत असं भगवंतानी म्हटलं इथे. एरवी पाहता भूते हे देव कैसे म्हणावे त्या ते. भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. मा जो जगत जनक परमात्मा त्यासानी भूत उपमा. जो जगाला चालवणारा परमात्मा आहे त्याला आपण भूत म्हणतो, त्याला भूताची उपमा, 5 भूतांची उपमा नाही, त्याला उपमा देताच येणार नाही. ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. अरे ते ब्रह्मदेवाला पण कळलं नाही. ब्रह्मा विष्णू हर हे दयांचे अवतारी पुरुषाला त्यांना पण तो कळला नाही. आपण वाचतो की नाही, वेदांत नाही कळला अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा. कोणालाच कळत नाही तो. ज्याचा कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. ब्रह्मा विष्णू हर दयांचे अवतार, ते अवतार आहेत, त्या निर्गुण निराकाराचे अवतार आहे. पण त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे. त्यांना निर्माण करणारा जो निर्गुण निराकार आहे तो ब्रह्मा आहे. आणि त्या ब्रह्माची ओळख आपल्याला पटली पाहिजे. आणि तो आपला परमात्मा आहे. तिथपर्यंत जाणं म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त करणं. ब्रह्म विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्न करुनी. संत रामदास सांगतात, ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो देव ओळखावा निर्गुण नाना यत्न करुनी. त्या देवाची ओळख करून घ्या. तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना. चत्वार खानी चत्वार जीवनाना होणे लागे. जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल, निश्चलाची नाही मूळ बरे पहा. मग आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. म्हणजे ज्याने ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलेला आहे तो कोण आहे? तो ब्रह्म आहे, ते ब्रह्मतत्व आहे. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्न करुनी. आणि तो परमेश्वर आपला ओळखता आला पाहिजे. तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुके. तो देव आपल्याला त्या देवाची अनुभूती येत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येणारच नाही. संत रामदासांनी लिहिले. चत्वार खानी चत्वार जीवनानं होणं लागेल. म्हणजे 4 खाणीमध्ये आपल्याला जावं लागेल. अंडाचं स्वेदचं जारचं उद्भिद 4 खाणींमध्ये जावं लागेल आपल्याला. त्या देवाची ओळख आपल्याला घ्यायला पाहिजे. तो देव आपला खरा देव तो आहे आपला. जडाचे मूल ते बघा काय लिहिले ते की ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्न करुनी. तो देव ठाई पडेना. तो देव आपल्याला त्याची अनुभूती येत नाही तरी जन्म यातना चुके नाही. जन्म मरणाची यातना चुकणार नाही सांगतो रामदास स्वामी. चत्वार खानी चत्वार जीवनानं होणे लागे. अंडाचं स्वेद जार उद्भिद या 4 योनींमध्ये आपल्याला जावं लागेल. मग काय करावं लागेल त्यासाठी? मग आपल्याला त्या निर्गुण तत्वाची आपल्याला ओळख घ्यायची असेल किंवा त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर जडाचे मूळ ते चंचल. म्हणजे आपण जड बुद्धीने वागलो तर आपल्याला चंचलत्व येतो. जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल. चंचलाचे पुढे आपल्याला निश्चल व्हायला सांगितले, शांत व्हायला सांगितले, दांत व्हायला सांगितले, एकांतात जायला सांगितले. एकांताचे सुख दे माझं देवा. एकांतामध्ये जावं लागेल. आसन धारण करावं लागेल. प्रक्रिया शिकावं लागतील. मुळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत कसं जायचं, स्थिर कसं व्हायचं, संपूर्ण चक्र आपले प्रकाशित कसे होतील
ह्याची आपल्याला कळकळ असली पाहिजे, तरच आपल्या जन्ममानाचा फेरा चुकणार आहे. हे रामदास स्वामींनी लिहिले, आम्ही नाही बोलत. जडाचे मुलं ते चंचल, चंचलाचे मुलं ते निश्चळ, निश्चळ अशी नाही मुलं. बरे पहा, निश्चळ झालं तर आपल्या जन्ममानाचा फेरा चुकणार आहे. हे स्पष्टपणे या 6व्या अध्यायामध्ये 2ऱ्या समासामध्ये ब्रह्मपावन समास सांगताना जी काय अंतःकरणाची स्थिती झाली सद्गुरु कृपेने, त्या अंतःकरणाच्या स्थितीतून, त्या अंतःकरणाच्या भावातून जे काय तुम्हाला हे उपदेश दिलं जातं ते गुरुकृपेने दिलं जातं. आता पुढे काय सांगतात बघा, की पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. आपल्याला वेळ कमी पडेल, पण जेवढा जमेल तेवढा मी कव्हर करायचा प्रयत्न करतो. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश. पृथ्वीमध्ये तो आहे, आपामध्ये तो आहे, तेजामध्ये तो आहे परमात्मा, आकाशामध्ये तो आहे, पृथ्वी आप तेज वायू, वायूमध्ये तो आहे. या सभ्यांतरी म्हणजे याच्या आत बाहेर तो भरलेला आहे. या संपूर्ण पंचभूतांच्या आतमध्ये तो परमात्मा भरलेला आहे. आपण मंदिरातच समजतो परमात्मा, आपण तीर्थालाच परमात्मा समजतो, पण इथं सांगतात पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश. आत बाहेर तो परमात्मा भरलेला आहे. पंचभूतांचा आहे नाश, पण या संपूर्ण पंचभूतांचा नाश होतो. आत्मा अविनाशी, आत्म्याचा नाश कधीच होत नाही. मग आपण काय करायला पाहिजे? आत्मतत्व धरी तोची खरा. त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं, त्या आत्मतत्वाची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं, त्या आत्मदेवाचं भजन करा. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. देवदेव म्हणून कार व्यर्थ शनशी, निज देव नेनशी मुळे कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे खाई. देव देव म्हणून व्यर्थ कारे शिनशी, व्यर्थ कारे फिरशी. ज्ञानोबाला सांगतात, कशाला वेड्यासारखा फिरतोस, म्हणून ठाईच बैसून करा एकचित्त. त्याच्याशी ब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल, ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर आपल्याला एका जागेवर बसावं लागेल. देव देव म्हणून व्यर्थ कारे फिरशी शिनशी, निज देव नेनशी. अरे आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे. निज देव, देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिनशी, निज देव नेनशी मुळी कोण. आपल्या देवाची ओळख घे, आपल्या निज देवाशी, आपल्या आत्मदेवाची ओळख घे. देवा नाही नाव, देवाला नाव नाही. आपण देवाला काहीतरी बरीच नावं ठेवल्यात, 33 कोटी देव आपण करून ठेवल्यात. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवाला रूप पण नाही, आणि आपण रूपाची पूजा करतो. पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलंय, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी लिहिले, गणाधीश ईश सर्व गुणांचा. या संपूर्ण गणांना, संपूर्ण ज्या ज्या जीवाला, प्रत्येक जीवाला चालवणारा तो जीव आहे, तो काय आहे? ईश सर्व गुणांनी संपन्न आहे, आणि तोच गणपती आहे. पण मूळारंभ आरंभ तो, पण त्याचा आरंभ कुठून होतो? निर्गुण तत्वातून होतो, आणि त्या निर्गुणाची ओळख आपल्याला जमली पाहिजे. देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिनशी, निज देव नेनशी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा त्याची करा सांगितले, त्या आत्मदेवाची सेवा करायला सांगितले. रामदास स्वामींनी तेच सांगितले, पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. मग त्या अविनाशी तत्वाशी आपण एकरूप होणं म्हणजे ब्रह्मपावन. म्हणजे तो ब्रह्म आपल्यामध्येच आहे, आपल्याकडेच आहे. तो सकळ करणे जगदीशाचे, सगळा तोच करतो. जगाला चालवणारा ईश्वर आपल्या आतमध्ये, आणि त्याची आपण ओळख विसरलेला आहे. तर हा ब्रह्मपावन समास जे काय श्री गुरुकृपेने माझ्या मुखातून निघालं ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम गुरुकृपेने झालेलं आहे. हे सर्व गुरुकृपा आहे, माझं याच्यामध्ये काही नाही. गुरूंची सेवा करणं हे आद्य कर्तव्य आहे. पण गुरु तुम्हाला प्रत्येकाला गुरु पाहावा, गुरु पारखून घ्या. ज्ञानोबाला लिहिले की नाही, जाणतेने गुरु भजिजे. म्हणजे
व्यवस्थित जाणा आणि आत्मतत्व धरी तोची गुरु, या आत्मतत्वाला धरा. कारण जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलला हा विचारो, म्हणून सख्यत्वाचा प्रकारो सद्गुरूंशी करावा. काय सांगतात रामदास स्वामी? जैसा देव तैसा सद्गुरू, संततेची देव, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आहेत, प्रतिमा निमित्ताला आहेत आपल्याकडे. मग प्रतिमाची पूजा करायची नाही का? करा. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून आपण त्याची प्रतिमा करायची आणि पूजा करायची. पण प्रतिमाची पूजा करता करता आपल्याकडे असलेलं ते निर्गुण तत्व, ते निर्गुण जे चैतन्य, ते आपल्यामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. आणि आपल्यातलं चैतन्य प्रगट झालं की आपण व्यापक होतो. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, नाना बाबा, आपल्या सर्वांचे सच्चिदानंद पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी ही सेवा समर्पित करीत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री